नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांची आता थंडीमध्ये पिकांची वाढ होत नाही, फुलगळ जास्त प्रमाणात होत आहे, पानं पिवळे पडण्याची समस्या होत आहे किंवा फुटवे जास्त निघत आहे। तर यावर आपण काय उपाययोजना करू शकतो, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज गूळ जर आपल्या पिकाला आपण दिला तर त्यापासून आपल्याला काय काय फायदे होणार आहेत, तसेच आपल्या पिकांमध्ये काय बदल होणार आहेत, तसंच जे सूक्ष्म जीवाणू असतात जमिनीमध्ये त्यांना कशाप्रकारे आपल्याला याचा फायदा होणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, गूळ जो असतो यामध्ये आपल्याला खनिज असेल, कार्बोहायड्रेट्स असेल किंवा इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते आपल्याला यामध्ये आढळून येतात। थंडीमध्ये काय होतं, मुळांची जी वाढ आहे ती मंदावते, त्यामुळं पिकांमध्ये आपल्याला फुटवा दिसून येत नाही, पानं पिवळे पडतात। यामध्ये जर आपण गूळ जर आपल्या पिकाला जर दिला तर तात्काळ ऊर्जा निर्माण करून पुन्हा वाढ आपल्या पिकाची चांगली होण्यास आपल्याला फायदा होतो। थंड वातावरणात झाडांच्या ज्या पेशी असतात ते काम करणं कमी करतात, त्यामुळं काय होतं, पानांची वाढ होत नाही, मुळांची वाढ चांगली होत नाही, फांद्यामध्ये नवीन फुटवा फुटत नाही। गुळामध्ये काय असतं, भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर असते, कार्बोहायड्रेट्स म्हणतात त्याला, त्या असल्यामुळे झाडाची तातडीने झाडाला ऊर्जा निर्माण होते आणि पुन्हा झाड जोमाने वाढू लागतं। तसंच आपल्याला गूळ काय करतं, मुळांची वाढ अधिक वेगाने वाढवण्यास मदत होतं। त्यामुळं जमिनीतले जे अन्नद्रव्य आपण टाकतो त्यामध्ये आपण जे NPK खत असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य देतो ते झाडांना, जीवाणूंची चांगली वाढ झाल्यानंतर ते जीवाणू झाडांना चांगलं शोषण करण्याचं काम मुळांद्वारे करतात। गुळामध्ये सुक्रोज असतो आणि इतर जे खनिजे असतात ते मुळांच्या शाखा असतात ते वाढवण्याचं काम करतात। थंडीमध्ये बहुतेक काय होतं, पिकांमध्ये मुळांनी खत खेचण्याची जी क्षमता असते ती कमी होते, पण गूळ जर आपण दिला तर ती क्षमता पुन्हा वाढते आणि झाड जमिनीतून अन्नद्रव्य वगैरे जास्त खेचून ते झाडांना वरपर्यंत नेण्याचं काम करतं। शेतकरी मित्रांनो, गूळ दिल्यामुळे काय होतं, जमिनीतील जे उपयुक्त बुरशी असते, सूक्ष्मजीव असतात ते सक्रिय करण्याचं काम हे गूळ करतो, त्यामुळं माती सुपीक होते आणि झाडांना नैसर्गिक पोषण चांगलं मिळतं। थंडीच्या दिवसामध्ये मातीतील जे सूक्ष्मजीव असतात त्यांची क्रिया कमी होते। गूळ हा सूक्ष्मजीवांसाठी अन्नासारखं काम करतो, त्यामुळं काय होतं, गूळ मिळाल्यानंतर सूक्ष्मजीव पुन्हा कामाला लागतात आणि खताचं विघटन वेगाने करून झाडाला सहज अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात। शेतकरी मित्रांनो, गूळ खताच्या उपयोग क्षमता चांगला वाढवतो आणि फवारणीत जर आपण मिसळून जर दिला तर औषधाचा आपल्याला परिणाम चांगला झालेला दिसून येतो। गूळ सूक्ष्मजीवांची जी संख्या असतात, बॅक्टेरियांची, जे चांगले बॅक्टेरिया आपल्या झाडाला उपयोगी येतात मुळांना, ते बॅक्टेरियांची संख्या वाढवण्याचं काम गूळ करतो। त्यामुळं जमिनीत आपण जे दिलेले युरिया असेल, DAP असेल किंवा इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतं या खतांचा फायदा पिकाला जास्त प्रमाणात मिळतो। फवारणीत जर आपण गूळ जर टाकला तर चिकटपणा वाढतो आणि औषध पानावर जास्त वेळ टिकून राहतं। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जर गूळ आपण वापर केला तर फुलगळ कमी होते, फुलधारणा चांगली होते आणि उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते। थंडीमध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या असते की फुलगळ ही मोठी प्रमाणात होत असते। गूळ झाडाच्या पेशींना बळ देण्याचं काम करतो, त्यामुळं फुलगळी टिकून ठेवतो आणि फुलांची संख्या वाढते आणि पिकांमध्ये आपल्याला सेटिंग जास्त प्रमाणात झालेली दिसून येते। गूळ जर आपण फवारणीमध्ये जर वापरला तर झाडाला तात्काळ जोम येतो, पानांचा रंग सुधारतो आणि झाडं तग धरणारी बनतात, झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जर आपण थंडीमध्ये गुळाचा वापर योग्य प्रकारे जर केला तर झाडामध्ये जो थंडीचा ताण असतो, कोल्ड स्ट्रेस, तो कमी होतो आणि झाडांच्या पेशी गोठण्यापासून वाचतात आणि पेशी परत चांगलं काम करतात। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, थंडी जर जास्त असेल तर काही पिकांमध्ये आपल्याला वाढ थांबणे, फुल पडणे या लक्षणाचा धोका असतो। गूळ या झाडांमधलं पेशींना ऊर्जा देण्याचं काम करतो, त्यामुळं आपल्याला याचा चांगला फायदा होतो। जर आपण याचा डोसचा जर विचार केला तर आपण फवारणीसाठी जर याचा वापर करत असेल तर 15 लिटरच्या पंपासाठी आपण 50 ते 60 ग्रॅम गूळ घेऊ शकतो। त्याचबरोबर जर आपण ड्रीपमधून जर सोडत असाल तर एका एकरासाठी आपण 2.5 ते 3 किलो गूळ घेऊ शकतो। 200 लिटरच्या बॅलरमध्ये आपल्याला हाचा गूळ चांगला विरघळून द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ड्रीपमधून सोडून द्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण हे कधी देऊ शकतो तर जास्त जर थंडी असेल तर त्या दिवसामध्ये आपण हे देऊ शकतो। वाढ जर आपल्या पिकाची जर थांबलेली असेल तेव्हा देऊ शकतो, फुलकळी येण्याच्या अगोदर देऊ शकतो, फुलधारणेच्या काळात देऊ शकतो, फवारणीसोबत आपण टॉनिक म्हणून याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.